नमस्कार. श्री गोमय मारुती देवस्थान, राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी मठ इथं हनुमान जन्मोत्सवानिमित्तानं 2 तारखेला सकाळी 5 वाजेपासून महापूजेनं सुरुवात झाली. 6:40 जन्मोत्सव करण्यात आला. त्यानंतर महाआरती झाली आणि या महाआरतीनंतर मागच्या वर्षीच्या कामकाजाचा अहवाल, या अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं. या प्रकाशनामध्ये विशेष म्हणजे या अहवालात टाकळी संस्थानची संक्षिप्त अशी माहिती आहे. इथे भक्तांना येणाऱ्या अनुभवांविषयी माहिती आहे आणि या सगळ्या कार्यक्रमांमध्ये ज्यांचं सहकार्य लाभलं अशा सगळ्यांचा उल्लेखही आहे. अशा या अहवालाचं प्रकाशन झालं. त्याचबरोबर सकाळी 5 ते 6:30 या वेळामध्ये कीर्तनही झालं, जे सादर केलं सौ मनीषाताई दिमोठे यांनी. आणि जन्मोत्सवाच्या या कीर्तनानंतर दुग्धपानाचं प्रसाद देण्यात आला. जन्मोत्सवाच्या या कार्यक्रमानंतर महाआरतीनंतर दुग्धपानाचा प्रसाद सगळ्यांना देण्यात आला. कैलासवासी शंकरराव यांच्या स्मरणार्थ अभिजय राव यांनी या प्रसादाचं नियोजन केलं होतं. 7:30 वाजता भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर झाला. स्वरसाधना संगीत विद्यालय या विद्यालयाच्या सौ भैरवी चित्राव आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी हा कार्यक्रम सादर केला. 8:30 वाजता ॲडव्होकेट श्रीकांत घोलप यांचा श्रीराम आणि समर्थ या विषयावर व्याख्यान घेण्यात आलं. त्यानंतर महाआरतीचं आयोजन होतं दुपारी 12 वाजता आणि यासाठी नाशिकच्या प्रथम नागरिक महापौर हिमगौरी आडके या उपस्थित होत्या. या महाआरतीनंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर 12:30 वाजता महाप्रसादाबरोबरच भक्ती संगीताचाही आस्वाद रसिकांनी घेतला. श्री वैभव काळे आणि कलाकार यांनी या कार्यक्रमाचं सादरीकरण केलं. महाप्रसादाचं सौजन्य श्री अग्रवाल परिवाराच्या वतीनं करण्यात आलं आणि संध्याकाळी 4 वाजता 4 ते 5 या वेळात पारिजात भजनी मंडळ श्रीमती सुनीता बडवे यांच्या मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी 5 ते 7 या वेळात हनुमान चालीसा पठण याचं विशेष म्हणजे ग्रंथ तुमच्या दारी 4 चौघ आयोजित मारुती स्तोत्र, पदन्यास, सुलेखन आणि या सगळ्याचं आयोजन केलं श्री विनायक रानडे यांनी. हा कार्यक्रम 5 ते 7 या वेळात सादर झाला. 7 वाजता पालखी, चैत्र पौर्णिमेला ही पालखी निघत असते, त्याची मिरवणूक निघाली. 7:15 वाजता पुन्हा एकदा महाआरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. अशा प्रकारे मारुती देवस्थान विश्वस्त मंडळ टाकळी नाशिक याचे अध्यक्ष श्री जगदीश दळवी, सौ अर्चना रोजेकर, प्रसाद चौधरी, ॲडव्होकेट नागनाथ गोरवाडकर, CA श्री भालचंद्र कर्वे आणि श्री रवींद्र पाटील अशा सगळ्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं जन्मोत्सवाचा हा सोहळा अतिशय आनंदानं आणि नियोजन रूपात अतिशय सुंदररित्या साजरा झाला. धन्यवाद.